बघितल्यावरच तुम्हाला समजलं असेल की आज नाश्त्यामध्ये काय आहे. नाश्ता करायला 2 मिनिटेही लागत नाहीत, पण तो तयार करायला मात्र भरपूर असा वेळ लागतो. घरामध्ये सर्वांनाच आवडतात असे उडीद वडे आज नाश्त्यामध्ये केले होते आणि ते तयार करण्यासाठी रात्रीच अशी उडदाची डाळ भिजत घातली आणि त्याचे वाटण तयार करून रात्रीच ठेवले होते. नंतर ते फ्रीजमध्ये झाकून ठेवले आणि सकाळी त्याचे उडीद वडे तयार करायसाठी घेतले. सकाळच्या नाश्त्यासाठी असं काही नवीन पदार्थ तयार करायचा म्हटलं तर त्याला वेळ खूप लागतो आणि घाई गडबडीत आपली धावपळ होते. त्यासाठीच बघा असे मी रात्रीच वाटण करून ठेवले होते आणि सकाळी शेंगदाणे आणि खोबऱ्याची चटणी तयार करून घेतली. उडीद वडे करण्यासाठी पीठ तयार करणं खूप सोपं आहे, पण त्याचे वडे तयार करणे खूप अवघड काम आहे, असं तरी मला वाटतं. मी उडीद वडे करण्यासाठी पळी घेते आणि पळीच्या पाठच्या बाजूला पाण्याचा हात लावून घेऊन त्याच्यावर असं पीठ ठेवून त्याला असं बोटाने होल पाडून त्यानंतर तेलामध्ये असे वडे सोडून घेते. उडीद वडे तयार करण्यासाठी पीठ जर आपल्याकडून चुकून जर पातळ झालं तर आपल्याला पाण्याचा हात घेऊन अशा प्रकारे वडे सोडून घेता येतात. कमी गॅसवर हे उडीद वडे असे खरपूस असे भाजून घ्यायचे. मग अगदी खमंग असे कुरकुरीत असे उडीद वडे तयार होतात. आणि बघा माझ्या मुलाला तर असे उडीद वडे खूप आवडतात. उडीद वडे तयार करण्यासाठी उडीद एक 10 मिनिटं भिजत घालायचे आणि आपण जसं इडलीचं बॅटर तयार करतो तसं बॅटर तयार करून घ्यायचं आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि हिरवी मिरची आणि आल्याचा एक तुकडा टाकून वाटण तयार करून टाकायचं. झाले बघा उडदाचे पीठ. फक्त उडदाचे पीठ तयार करताना ते जास्त पातळ करायचे नाहीत. असे उडीद वडे एकदा नक्की ट्राय करा आणि जाता चॅनेलला तेवढं सबस्क्राईब करा.